कसली आहे ही स्वातंत्र्याची अवस्था? या स्वातंत्र्याचं आपण काय केलेलं आहे? या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग हसत हसत फासावर चढले, चंद्रशेखर आझाद यांनी छातीवर गोळ्या घेतला, अशफाक अली खान यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे यांनी हातात शस्त्र घेतले. ते जर आज परत आले तर आपण त्यांना काय दाखवणार? निरागस मुलींच्या किंकाळ्या नशेत बुडलेली युवा पिढी, पेपर लीकमुळे तुटलेली स्वप्न, अपशब्द बोलणारे तरुण, एकमेकाला संपवणारे पती पत्नी आणि एकांतात रडणारे वृद्ध. याच भारतासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण एक प्रश्न अजूनही उभा आहे. आपण फक्त इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आहे की आपण आपल्या कमकुवतपणापासूनही मुक्ती मिळवणार आहोत? आज आपण जागोजागी घाण, प्लास्टिक, कचरा पडलेला बघतो. जिथे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो पण रस्ता आपला आपण मानत नाही, सार्वजनिक ठिकाणं आपण आपली मानत नाही. देश बदलण्यासाठी कोणीतरी दुसरा बाहेरून येण्याची वाट बघू नका. सुरुवात आपल्यापासून करा. स्वातंत्र्याचा अर्थ फक्त एवढा होत नाही कोणी परदेशी आपल्यावर राज्य करत नाही. स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे आपण आपल्या अंतर्मनातल्या गुलामगिरीतून मुक्त व्हावं. म्हणून रस्त्यावर कचरा फेकू नका, नशेला नकार द्या, मुलींचा सन्मान करा, प्रामाणिकपणाने आपलं काम करा आणि एखाद्या खचलेल्या व्यक्तीला निश्चितपणे मदत करा. या 15 ऑगस्टला फक्त तिरंगा फडकावू नका, आपल्या अंतर्मनातला भारत जागवा. कारण देश फक्त सीमांनी बनत नाही, देश त्यातल्या नागरिकांच्या चारित्र्याने बनतो. जय हिंद.